Good morning, all students. In the introduction parts of speech, in tomorrow, yesterday, तर कालच्या सेशनमध्ये आपण नमस्कार मित्रांनो, कालच्या सेशनमध्ये आपण नाक म्हणजे काय ते आता समजून घेतलेलं आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण नाव म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. तर हे घ्या नाव. तर a word that refers person, peoples, things, event, substation or quality. एखाद्या घटकाला ओळखण्यासाठी जे शब्द वापरतात त्याला काय म्हणतात? नाव असं म्हणतात. लता, राम, a boy, a pen, a pencil, anger, fear, औरंगाबाद. तर लिहून घ्या. तर a word that refers a word that refers to person, places, substation quality. तर एखाद्या घटकाला ओळखण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना नाम असे म्हणतात. तर एक्झाम्पल मध्ये बघा, लता, राम, हे पेन, हे पेन्सिल, हे पेन्सिल. तर अशा प्रकारे आपल्याला उदाहरण देता येतात. तर आता आपण कर्त्याचे कार्य फंक्शन ऑफ नाव, नावाचे कार्य नेमके काय आहे ते समजून घेणार आहोत. फंक्शन ऑफ नाव, फंक्शन ऑफ नाव म्हणजे नामाचे कार्य. तर पहिला आहे सब्जेक्ट ऑफ द वर्ड. पहिला आहे सब्जेक्ट ऑफ द वर्ड म्हणजेच क्रियापदाचा कर्ता. सब्जेक्ट वर्ड. तर कविता कॅन ए सॉन्ग, कर्त्याला सब्जेक्ट ऑफ द वर्ड असं म्हणतात. तर एक्झाम्पल घ्या, सुनील सन ए सॉन्ग. त्यानंतर कर्त्याला सब्जेक्ट ऑफ द वर्ड असं म्हणतात. त्यानंतर आहे दुसरा कॉम्प्लिमेंट ऑफ द सब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट ऑफ द सब्जेक्ट. कॉम्प्लिमेंट ऑफ द सब्जेक्ट म्हणजे काय? कर्त्याचे पूरक.
शी इज ए टीचर. क्रियापदानंतर आलेले नाम कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगत असेल तर त्या कर्त्याचे पूरक असे म्हणतात. तर एक्झाम्पल लिहा. एक्झाम्पल शी इज ए टीचर. ती शिक्षिका आहे. ती शिक्षक आहे. त्यानंतर तिसरं आहे ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. तिसरं आहे ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ऑफ द वर्ब म्हणजेच काय? क्रियापदाचा कर्म. क्रियापदाचे कर्म. क्रियापदाचे कर्म. क्रियापदाचे कर्म. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? आय शॉल नितीन. क्रियापदानंतर आलेल्या नामावर कर्त्याची क्रिया म्हणजे काय? म्हणजे काय? क्रियापदानंतर आलेल्या नामावर कर्त्याची क्रिया घडत असेल तर अशा नामाला काय म्हणतात? कर्म असे म्हणतात. ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब असं म्हणतात. आशा त्यानंतर आहे नाउन ए पॉझिटिव्ह म्हणजे काय? प्रतिनाम. म्हणजे त्या प्रतिनाम असं म्हटलं जातं. तर या 5 नंबर 4 नंबर आहे. 4 नंबर लिहा. ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन. ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन. तर म्हणजे काय? तर आय स्पोक लिटिल म्हणजे काय? आय स्पोक टू तर बघा शब्दयोगी अवयवानंतर आलेल्या नामाला शब्दयोगी अवयवाचे कर्म असे म्हणतात. त्यानंतर आहे 5वा आहे नाउन ॲज अँड पॉझिटिव्ह. नाउन ॲज अँड पॉझिटिव्ह याला प्रतिनाम असे सुद्धा म्हटलं जातं. तर बघा एखाद्या नामासाठी पुन्हा एखाद्या पर्यायी नावाचा वापर करणे काही प्रसंगी शब्दसमूह किंवा वाक्यशब्द अशा प्रकारचे कार्य करते. माय सिस्टर जॅन ही जर 27 दिलेल्या वाक्यात माय सिस्टर जॅन हे प्रतिनाम दिलेलं आहे. ते म्हणून देअर यंगेस्ट चाइल्ड इज व्हेरी म्युझिकल. त्यानंतर अजिंक्य द स्मार्ट बॉय इज माय बेस्ट फ्रेंड. वरील मोठ्या अक्षरातील नामे ही काय आहेत? प्रतिनामे आहेत. तर उदाहरण त्याला काय म्हणतात? प्रतिनाम. माय सिस्टर. माय सिस्टर जॅन. जनित 27 years old. त्यानंतर आहे अजिंक्य. अजिंक्य a small boy is my बेस्ट फ्रेंड. बेस्ट फ्रेंड. तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर नामाचे प्रकार नेमके काय आहे ते आता समजून घेणार आहोत. तर नामाचे प्रकार एकूण नाम इज टाइप 5. तर नामाचे प्रकार एकूण 5 आहेत. 5 कोणते आहेत ते आता
केलेलं आहे. The name of the particular person, places or thinking that is spelled with beginning capital letter. विशिष्ट घटकापुरते मर्यादित असणाऱ्या नामांना विशेष नाम असे म्हणतात. तर विशेष नामाची व्याख्या द नेम ऑफ a particular person, place or thing that is spelled beginning capital letter तर विशिष्ट घटकापुरते विशिष्ट घटकापुरते मर्यादित असणाऱ्या नामाला विशेष नाम असे म्हणतात. विशेष नाम असे म्हणतात. तर उदाहरणामध्ये बघा, नंदा, सतीश, सुनील, त्यानंतर आहे सुजीत, त्यानंतर आहे अजित. तर अशी काही नावे आहेत. त्यानंतर आहे पुणे, नांदेड, मुंबई, औरंगाबाद, असे काही व्यक्तीचे व गावाचे नावे आहेत. तर प्रॉपर नाम इज द समटाइम्स यूज्ड कॉमन नाम. विशेष नामाचा सामान्य नामाप्रमाणे उपयोग. समान गुणधर्म दाखवण्यासाठी एखादे विशेष नाम दुसऱ्याकरिता वापरले तर त्यापूर्वी निश्चित अनिश्चित एक आणि द हे मोफत वापरतात. कालिदासा इज द शेक्सपियर, एक नाटककार. कालिदासा इज द शेक्सपियर ऑफ इंडिया, निश्चित स्थळाशी निगडीत. तर दुसरी व्याख्या तर लिहा, प्रॉपर नाउन इज द समटाइम. Proper noun is sometimes. Sometimes used as common noun or as common noun. म्हणजे याचा अर्थ कसा होतो? विशेष नामाचा सामान्य नामाप्रमाणे. विशेष नामाचा सामान्य नामाप्रमाणे उपयोग. तर उदाहरण, कालिदासा is a Shakespeare. तर दुसरा आहे कालिदासा. कालिदासा is
शेक्सपियर ऑफ इंडिया तर युक्ती स्थळाशी निगडीत आहे. तर अशा प्रकारे आजच्या शिकेमध्ये काय पाहिलं तर आजच्या शिकेमध्ये व्याख्या, नामाचे कार्य आणि त्यानंतर विशेष नाम म्हणजे काय ते आजच्या तासिकेमध्ये समजून घेतलेलं आहे. तर उद्याच्या तासामध्ये दुसरा प्रकार म्हणजे कॉमन नाव, सामान्य नाव म्हणजे काय ते उद्याच्या तासामध्ये समजून घेणार आहोत. जर इंग्लिशचा व्हिडिओ आवडला अरे बापरे तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद. भेटू लगेच संध्याकाळच्या लेक्चरमध्ये गणित, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र लेक्चर होईल.